नाही. नंतर मात्र माझी आई आणि मी मात्र त्या ठिकाणी राहू लागलो. छोटं मोठं कुणाचं काम करावं, त्याच्यावरती घरप्रपंच चालवावा, अशा पद्धतीने आम्ही जीवन व्यतीत करत असताना एक दिवस काही ब्राह्मण मंडळी गावामध्ये चातुर्मास करण्यासाठी आली होती. चातुर्मास करण्यासाठी आली असताना त्यांचा नित्यनेम होता, सत्संग होता. त्यावेळेला काहीतरी काम मिळेल त्या कामाच्या उद्देशाने आई मात्र त्यांच्याकडे गेली आहे. त्या ब्राह्मणांना विनंती करते, कुठलं ना कुठलं छोटं मोठं काम द्यावं मला. एक वेळेच तरी भोजन त्या ठिकाणी प्राप्त होईल अशी त्या ठिकाणी दीन दया करते. त्यावेळेस त्या ब्राह्मणांनी सांगितलं, आमच्याकडे कुठलं काम नाहीये, जर कामाला हवे असेल तर ब्राह्मण पत्न्यांना विचारा. मग तिथून माझी आई ब्राह्मण पत्न्यांकडे गेली आहे. गयावया करून त्या ठिकाणी हात जोडून त्या ठिकाणी विनंती करते, सांगा म्हणते, माझ्यासाठी कुठली सेवा, एखादी तरी सेवा मला मिळावी अशी त्या ठिकाणी अपेक्षा ठेवून आलीये. हात जोडून उभी राहिलीये आणि उभी राहून त्या ठिकाणी त्या ब्राह्मण पत्नीने तिला सेवा दिली. ब्राह्मण पत्नीने सांगितलंय, त्या ब्राह्मण पत्न्यांजवळ गाई होती, काळी कपिली गाय होती. सांगितलंय दिवसभर हिला चारून आणायचं. ठरल्याप्रमाणे तिने दिवसभर त्या गाईला चारावं. सरका पुढे पुढे थोडं थोडं इथपर्यंत या, अशा साऊंड पर्यंत सरका. पाठीमागे उन्हामध्ये गेल्या, इकडे पण सावली आहे. त्या घोडीला फक्त हलवू नका, अपभ्रंश करून घेऊ नका. पहा, त्या ठिकाणी रामदास सांगतोय, त्या ब्राह्मण पत्न्यांनी आईला काम दिलंय गाय चरण्याचं काम दिलं असताना तिने दिवसभर गाय चारून आणावी. नित्यनेमाने त्या ठिकाणी गाय चारत होते. आता रामदास मात्र त्या ठिकाणी राहत होता. त्या रामदासालाही एक काम दिले ब्राह्मणांनी, सकाळी सकाळी उठून तो फुलं आणायची, स्नान करावं आणि याने नित्यनेमाने ब्राह्मणांना पूजेसाठी फुलं आणून द्यावी. ठरल्याप्रमाणे फुलं आणून दिल्याच्या नंतर त्या रामदासाला दुसरं कुठलं काम नव्हतं. त्याच ठिकाणी सत्संग श्रवण करावा. आणि सत्संग श्रवण करत असताना त्या ठिकाणी मनोमन भावाने त्या सत्संगामध्ये त्याचं मन लागून गेलं होतं. त्याला जिज्ञासा निर्माण झाली होती की भगवत प्राप्ती व्हावी, भगवंताची मला प्राप्ती व्हावी, भगवत दर्शन व्हावं, अशी त्याच्या मनामध्ये उत्कटाची इच्छा निर्माण झाली होती. अशी इच्छा बाळगून त्या ठिकाणी सत्संग करू लागला. आणि ज्याही वेळेस दिवस उलटत गेले, 4 महिने कसे निघून गेले हे त्याला काही कळालं नाही. आता ब्राह्मण मंडळी सर्व निघून जाणार आहे हे ज्यावेळेस त्याला समजलंय, अरे आता ब्राह्मण मंडळी निघून जाईल, मग सत्संग बंद होईल, नंतर सत्संग कसा करावा. आई समोर हात जोडले, आई मला त्या ब्राह्मण मंडळी बरोबर जाऊ देत, माझ्यावरती कृपा कर, मला त्या ब्राह्मण मंडळी बरोबर जाऊ देत. इथं काय करणार आहे मी, मला जाऊ दे आई, जाऊ दे आई. त्या ब्राह्मण मंडळींनी सांगितलंय, रामदासा तुझ्यावरती काही जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या पार पाडल्याशिवाय तुला आम्ही घेऊन जाऊ शकत नाही. काय जबाबदाऱ्या? वृद्ध अशी माय आहे, त्या आईला सोडून तुला नेऊ शकत नाहीत आम्ही. अरे म्हातारपणामध्ये तुझ्या आईची तू काठी आहेस आणि आईची काठी हिरावून घेण्याचं पातक आम्ही करू शकत नाही, तुला घेऊन जाऊ शकणार नाही. गयावया करू लागला, आई तू सांग ना ग, आई तू सांग ना ग. अशी उत्कट इच्छा निर्माण झाली होती की आई
आईला इथंच मारावं आणि सत्संग करण्यासाठी निघून जावं. रामदासाच्या मनामध्ये उत्कट इच्छा निर्माण झाली आणि एवढी इच्छा उत्कट निर्माण होणं त्या ठिकाणी आईने सांगितलं, नको रे बाळा, म्हातारपणामध्ये माझ्यासोबत कोण आहे, माझ्या जवळ कोण आहे, कुठे पडल, कोण माझी काळजी करेल रे, नकोच जाऊ, नकोच जाऊ. ब्राह्मण मंडळी निघून गेली आहे. मग मात्र त्या ठिकाणी विचारात पडले, आईमुळेच मी गेलो नाही, आईमुळेच गेलो नाही. बरेच दिवस झाले आहेत. परत त्या ठिकाणी जसं पूर्ववत जीवन जगत होते तद्वत त्या पद्धतीने जीवन जगतायत. परंतु जात असताना ब्राह्मण पत्न्यांना दया आली आणि त्या ब्राह्मण पत्न्यांनी जी काळी कपिली गाय होती त्या रामदासाला देऊन टाकली. राहू दे म्हणे, तुला दूध खाण्यासाठी होईल. तद्वत त्या पद्धतीने ती गाय तिने चारावी. चारत असताना एक दिवस गायीचं दोहण करण्यासाठी तिच्या वेळेस बाहेर पडलीये. गायीचं दोहण करून ती दूध घेऊन येत असताना अंधकारामध्ये काळ्या कुट्ट अशा सर्पावरती तिचा पाय पडलेला आहे, सर्पडवून झालेला आहे. आणि त्या ठिकाणी रामदासा म्हणून आवाज दिलेला आहे, अरे रामदासा धाव म्हणून त्या ठिकाणी आवाज दिलेला आहे. धाव म्हटल्याबरोबर जागीच पडलेली आहे, तोंडाला फेस आलेला आहे आणि त्याच ठिकाणी तिने त्याग केलेला आहे. महाराज रामदास त्या ठिकाणी रडू लागला, गयावया करू लागला. अरे रडतोय, परंतु विचारात पडला होता, अरे याच्या अगोदर जर सत्संगाच्या अगोदर जर अशी आई गेली असती तर मी सत्संगासाठी तरी गेलो असतो. आता मी एकटाच पडलो, आता कुठे काय करणार, कुठे जाणार, त्या ब्राह्मण मंडळीला मी कुठे शोधणार, देवाची प्राप्ती कशी करणार, असं त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये एक एक विचार त्याच्या मनामध्ये फिरत आहेत. काय करणार मी आता. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी निघालेला आहे वनामध्ये, कुठलाही विचार न करता आता मात्र भगवत प्राप्तीशिवाय दुसरा मार्ग नाही. वनामध्ये निघालेला आहे, वनामध्ये तप करतोय. तप करत असताना त्याला दर्शन तर काही दिवस झालं नाही, परंतु त्याला दर्शन झालं नाहीये, परंतु त्या ठिकाणी साक्षात्कार मात्र झाला. साक्षात्कार झाल्याबरोबर त्या ठिकाणी साक्षात्कार काय झाला, स्वप्नामध्ये देव आले आणि देवाने सांगितलंय, हे रामदासा, या जन्मामध्ये तू अथक परिश्रम केलेस भगवत प्राप्तीसाठी. तू या जन्मामध्ये तुला तर भगवंताची प्राप्ती होणार नाही, परंतु पुढच्या जन्मामध्ये ज्यावेळेस तू जन्माला येशील ना, तर त्यावेळेस तू ब्रह्मदेवाचा पुत्र नारद म्हणून जन्माला येशील आणि ब्रह्मविना तुझ्याजवळ असेल, तू नित्य भजन करत बसशील, असा त्यांनी आशीर्वाद दिला देवाने. काळ व्यथित केला, तो देह सोडला आणि मी नारद झालो. हे कोण सांगताय? नारदजी सांगतायत व्यासांना. हे कथाभाग वर्णन करून सांगत असताना नारदजी व्यासांना सांगतायत. नारदजी म्हणतायत, एका दासीचा पुत्र जर त्या ठिकाणी नारद होऊ शकतो संतांच्या दर्शनाने, मग मला सांगा, अहो संतांच्या दर्शनाने तुम्ही आणखी एक ग्रंथ लिहू शकत नाहीत? संतांच्या दर्शनाने असं कुठलं साध्य नाही, कार्य नाही की ते साध्य होत नाही. संतन के संग लागे रे, संतन के संग लागे रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे,
जी की बन गई प्रहलाद जी की बन गई की बन गई प्रहलाद की बन गई सभी जय हो श्री राम संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी जय हो श्री राम है संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संत संग केला पाहिजे महाराज संतांची जर संगती केली तर जीवनाचा बेडा पार लागतो संतांची संगती 2 दिवस नकोय संतांची संगती 1 तास नकोय संतांची संगती अर्धा क्षण जरी घडली महाराज अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होई शांती महत पापा किती जरी पापी असेल महाराज त्याला अर्धा क्षण 1 क्षण हे नको अर्धा क्षण जरी संगत घडली तर त्याचा उद्धार होतो त्याचं किती जरी मोठं पातक असेल ते जळून खाक होत म्हणून अर्धा क्षण जरी त्याची संतांची संगत घडली महाराज तर आपला जीवनाचा बेडा पार लागतो म्हणून महाराज म्हणतायत संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी हरिओम तेरी अच्छी बनेगी त्या ठिकाणी सांगतात पूर्ण खोला वाटलं असतं जर तसं नाही स्टँड पूर्ण करा त्याला तसं पडल ते आणखी पडणार तेवढंच राहू दे संतांची संगत सांगितली महाराज अहो संतांच्या संगतीमध्ये रामदास हो मी दासीचा पुत्र असताना मला फक्त सत्संग घडला आणि सत्संग घडल्यामुळे त्या दासीच्या पुत्रापासून मी महर्षी नारद झालो त्या ठिकाणी कुणाचा महिमा आहे हा संतांचाच महिमा आहे संतांच्या दर्शनाने ह्या गोष्टी घडतात पुढे त्या ठिकाणी शुकाचार्यांनी ही कथा कोणाकडून श्रवण केली याचं वर्णन सांगतायत शुकाचार्यांनी ही कथा व्यासांकडून श्रवण केलेली आहे पुढे शुनक ऋषी प्रश्न करतायत नाही महाराज हा परीक्षिती कोण आहे हा परीक्षिती कोण आहे ह्याला भागवत कथा का श्रवण करावी लागली हा चौथा प्रश्न आहे ज्यावेळेस परीक्षिती कोण आहे असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिलाय त्यावेळेस मात्र महाभारती युद्धाचा शेवटचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो या परीक्षितीजवळ जर जाण्यासाठी
महाभारती युद्धाचा शेवटचा प्रसंग डोळ्यासमोर ठेवावा लागतो. महाभारती युद्ध पूर्ण झालेलं आहे. दुर्योधन त्या ठिकाणी रक्ताच्या थरवड्यात सापडलेलं आहे. भयानक असं त्या ठिकाणी भीमाचं आणि दुर्योधनाचं युद्ध झालेलं आहे. युद्ध झाल्या कारणाने त्या ठिकाणी प्रेतांची सडे पडलेली होती आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी दुर्योधनही रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेला आहे. परंतु रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडला असतानाही वैर भाव मात्र त्याचा निघून गेला नाही. विचार करतोय, अरे माझे 100 भाऊ संपले, परंतु 5 पांडवांमधला एकही संपला नाही. त्याचं मात्र दुःख त्याच्या जीवनामध्ये आहे. काय करावं काही कळत नाहीये. रक्ताच्या थरोळ्यामध्ये, परंतु काही करता पण येत नाही. आता काय करावं चिंता पडलीये. आणि त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी अश्वत्थामा आलेला आहे. ज्यावेळेस द्रोणाचार्य सेनापती होते आणि सेनापती गतप्राण झाल्यापासून त्यांचाच पुत्र हा अश्वत्थामा त्या ठिकाणी सेनापती झालेला होता. आणि सेनापती असल्या कारणाने त्या ठिकाणी जवळ आलेला आहे. आणि जवळ येऊन त्या ठिकाणी दुर्योधनाला सांगतोय, पहा, त्यांनी आदल्या रात्री एक दृश्य पाहिलं होतं. आदल्या रात्री एक दृश्य पाहिलं होतं. ते दृश्य असं होतं, एका वडाच्या झाडाखाली बसला असताना एका गिधाडाने कावळ्याच्या घरट्यावरती प्रहार केला आणि सगळे कावळ्यांची पिलं त्यांनी मारून टाकली. एक एक त्या ठिकाणी कावळ्याचं पिल खाली पडत आहे. त्याने ते दृश्य पाहितलंय. अरे रात्री बेरात्री हा गिधडा आलाय. त्या कावळ्यांच्या पिलांना सर्वांना त्यांनी ठार केलेलं आहे. त्याच्या मनामध्ये एक दुर्गंधी निर्माण झाली. ती दुर्गंधी घेऊन त्या ठिकाणी पांडवांच्या वधासाठी निघालेला आहे. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, अश्वत्थामावधी पांडवांच्या. अशी दुर्गंधी त्यांनी राखलीये. अशी दुर्गंधी घेऊन तो पांडवांच्या शामिण्यामध्ये घुसलाय. आणि शामिण्यामध्ये घुसला असताना हुबेहूब पांडवांसारखी दिसणारी पांडवांची 5 पुत्र आहेत. हुबेहूब पांडवांसारखी दिसत आहेत. भीमाचा पुत्र भीमासारखं दिसतोय. अर्जुनाचा पुत्र अर्जुनासारखं दिसतोय. नकुल सहदेवाचा तद्वत त्यांच्यासारखे दिसत आहेत. आणि शांतपणे झोपलेले आहेत. आणि झोपलेले असताना त्या ठिकाणी हा अश्वत्थामा आलेला आहे. मेणातून तलवार बाहेर काढली आणि तलवार बाहेर काढून त्या ठिकाणी झोपलेले ते 5 पांडवांची पुत्र आहेत. त्यांची 5ही मस्तक घेऊन त्या ठिकाणी दुर्योधनासमोर गेलाय. आणि दुर्योधनाला म्हणतोय, बघ दुर्योधना, एवढं महाभारती युद्ध झालं, तुझा संकल्प तू पूर्ण करू शकला नाहीस, पण तुझा मी छोटासा असणारा सेनापती हा तुझा संकल्प पूर्ण करतोय. मी तुझा संकल्प पूर्ण केलाय. मी तुझा संकल्प पूर्ण केलाय असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी आनंद झाला. आणि दुर्योधनाला शाप होत आहे, तुला ज्या वेळेस सुख आणि दुःख एकदाच येतील त्यावेळेस तू मरशील. काय सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला येतील त्यावेळेस तुझा मृत्यू होईल. म्हणून या ठिकाणी सुख झालं होतं कुठलं? अरे पांडव मारले, पांडव मेले, 5ही पांडवांची मस्तक माझ्या डोळ्यासमोर आहेत असं म्हटल्याबरोबर आनंद झाला, सुख झालं त्याला. आणि सर्वात राग कोणाचा होता तर भीमाचा होता महाराज. त्या दुर्योधनाला राग होता भीमाचा. त्या भीमाचा राग असल्यामुळे भीमावरती मात्र राग होता. त्याने अगोदर सांगितलं मला भीमाचं मस्तक दे. त्या भीमाचं मस्तक, भीमाच्या पुत्राचं मस्तक हातामध्ये दिलंय. जसं एखादं कलिंगड फोडावं तद्वत त्या ठिकाणी त्यांनी ते मस्तक फोडलेलं आहे. फाट दिशा मस्तक फुटलेलं आहे. मस्तक फुटल्याबरोबर सांगितलं, अरे हे भीमाचं मस्तक असं नाहीये. अरे मी माझी गदा त्याच्या मस्तकात जर घातली तर मस्तकावरती आदळायची. मस्तक फुटत नव्हतं, गदा फुटले त्याच्या डोक्यावरती. असं असणार त्याचं मस्तक
आणि सहज मी इथं कलिंगडासारखं फोडलंय. प्रकाश कर, प्रकाश कर, अरे तू कोणाची मस्तक घेऊन आलायस, दाखव मला, असं म्हटल्याबरोबर मात्र त्या ठिकाणी पाहिलंय तर काय, पांडवांचे पुत्र आहे. त्याचं दुःख झालंय. अरे आमचा वंश तर संपलाच होता. आमच्या वंशामध्ये फक्त पांडव पुत्रच राहिले होते. आमचा वंश सगळं संपलाय. आमच्यामध्ये तर कौरवामध्ये कोणीही जिवंत राहिलेलं नाही. अरे पांडवांचा तरी पुढे वंश होता आणि त्यांचे पाचही तू पुत्र मारलेस, याचं दुःख झालंय. सुख आणि दुःख दोन्ही एकाच वेळी आल्या कारणाने त्या ठिकाणी हा दुर्योधन गतप्राण झाला. पुढचा प्रसंग सांगतो तुम्हाला. इकडे मात्र पांडव विजय झालेल्याचा आनंद व्यतीत करतायत. विजयाचा जयघोष साजरा करतायत. साजरा करून पूर्ण झालेला आहे. भगवान परमात्मा, धर्मराज युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव, भीम सगळेजण त्या ठिकाणी आहेत. परंतु या ठिकाणी श्यामेण्यामध्ये कोणीच आलं नव्हतं. इतक्यामध्येच द्रौपदी आली आहे महाराज. आणि त्या माऊलीने आपले पाचही पुत्र रक्ताच्या थारोळ्यामध्ये सापडलेले बघितले. पाचही पुत्रांचे धड मात्र त्या ठिकाणी आहेत आणि एकाचही मस्तक जवळ नाहीये. रक्ताची नदी प्रवाहित झालेली आहे. आता काय करावे हे सुचत नाही. डोक्याला हात लावून त्या ठिकाणी बसलेली आहे. आक्रोश करते. सहज जर एखाद्या माऊलीच्या मुलाला ठेच लागली तर आई खालीवरी बघते महाराज. आणि ह्या माऊलीने स्वतःच्या नजरेने पाहते आपले 5 पुत्र रक्ताच्या थारोळ्यात सापडलेले बघितले. त्या माऊलीची काय अवस्था होत असेल? अंतकरण काय बोलत असेल? अंतकरण काय बोलत असेल? रडते महाराज, आक्रोश करते. काय करावं काही कळत नाहीये. दुःख व्यतीत करते. एवढ्यामध्येच अर्जुन आलेला आहे. अर्जुनाने पाहितलंय. अर्जुनाने पाहितल्याबरोबर डोळे लालबंद झाली. लालबंद डोळे होऊन त्या ठिकाणी विक्राळ अकराळ विक्राळ स्वरूप करून त्या ठिकाणी त्याने प्रण केलेलं आहे. हे ज्याने कोणी कृत्य केलंय ना तर त्याला मी जिवंत ठेवणार नाहीये. त्याला मी जिवंत ठेवणार नाही. त्याला जर जिवंत राहिला तर मी मात्र मरेल. दोघांपैकी एकच राहील कोणीतरी, असं प्रण करून टाकला. असा प्रण केल्याबरोबर त्या ठिकाणी कोणी केलं हे कृत्य पाहण्यासाठी भगवान परमात्म्याने डोळे मिटले आहेत. तर पाहितलंय हे कृत्य अश्वत्थाम्याने केलंय. अश्वत्थाम्याने केलंय हे ज्या वेळेस कळालंय महाराज त्या ठिकाणी ती द्रौपदी रडतीये. रडलेला आक्रोश पाहते. माता शिशूणां निधनं सुतानां निशम्य घोरं परितप्यमाना तदा रुदात्वाशकला कुलाक्षी तां सांत्वया रडायला गेली. आक्रोश दुःख व्यतीत करते. 5ही पुत्र मारली आहेत माझी. निपुत्री करून टाकलंय मला यांनी. कोण केलंय? परंतु पहा तिचं हृदय किती मोठं आहे. अर्जुन म्हणतो तिला जिवंत सोडणार नाही. परंतु त्या ठिकाणी काही बोलली नाही द्रौपदी. अर्जुनाने सांगितलं कृष्णा रथ सज्ज कर. सेवक आहे ना देव. रथ सज्ज केलेला आहे महाराज. रथ सज्ज करून त्या ठिकाणी रथामध्ये प्रवेश केलेला आहे. रथामध्ये प्रवेश करून ज्या ठिकाणी हा अश्वत्थामा आहे अश्वत्थाम्याच्या पाठीमागे लागली आहे. अश्वत्थामा पुढे पळतोय. आणि त्याला कळून चुकलेला आहे की आता मला मारल्याशिवाय राहणार नाही ते. अश्वत्थामा पुढे पळतोय. रथ पाठीमागे पळतोय. पळता पळता त्याने ठरवलं की आता आपण रथाच्या पुढे काही पळू शकत नाही. म्हणून आता याच्याबरोबर युद्ध करायचं. जे होईल ते होईल. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी युद्ध सुरू झालंय दोघांचं. आणि या अश्वत्थाम्याने
अर्जुनावरती ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. ब्रह्मास्त्र सोडल्याबरोबर ब्रह्मास्त्राला दोड म्हणून त्या ठिकाणी अर्जुनाने पण ब्रह्मास्त्र सोडलेले आहे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय, अर्जुना असं करू नकोस, सर्व सृष्टीचा विनाश होईल, सर्व सृष्टी विनाश पावेल. तू तुझं ब्रह्मास्त्र पाठीमागे घे. अश्वत्थाम्याला सांगितलं, अश्वत्थाम्या तुझं ब्रह्मास्त्र तू पाठीमागे घे. अश्वत्थाम्याने सांगितलंय, मला सोडता येतं पण मला परत घेता येत नाही. काय? मला सोडता येतं, मला परत घेता येत नाही. मग मात्र चिंता झाली, आता काय करावं. अर्जुनाला सांगितले, अर्जुना ते पण ब्रह्मास्त्र तू परत घे. अर्जुनाने मात्र ते ब्रह्मास्त्र परत घेतलेले. अश्वत्थाम्याला पकडलंय, रथाला बांधलेलंय आणि फरफडत फरफडत द्रौपदीच्या पुढे आणलेले. सांग द्रौपदी, तुझे 5 पुत्र यांनी मारलेत, किती 5 पुत्र यांनी मारलेत, सांग याच्या बरोबर काय करायचं. ज्या माऊलीचे महाराज 5 पुत्र गतप्राण झाले, त्या माऊलीची वाणी काय बोलत असेल. त्या माऊलीची वाणी बोलते, याला मारू नका, याला मारू नका, याला सोडून द्या, याला सोडून द्या, मारू नका. पुत्र जर वारला, पुत्र जर गतप्राण झाला तर त्याचं काय दुःख असते ना, मी स्वतः भोगते. 5 पुत्र माझे गतप्राण झाली आहेत आणि हा मात्र त्याच्या आईला एकुलता एकच आहे. याला जर तुम्ही माराल तर त्या आईचं अंतकरण काय बोलेल हो, त्या आईचं अंतकरण काय बोलेल, त्या आईला काय दुःख होईल. आईचं अंतकरण फक्त आईच जाणू शकते महाराज, कोणी जाणू शकत. मायेचा सागर